नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी जयश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता हिवाळा सुरू झाला आहे, वेगवेगळ्या हिरव्या भाज्या, वेगवेगळ्या शेंगा आल्या आहेत. तर आज मी तुमच्यासोबत तुरीच्या शेंगाची एक रेसिपी शेअर करणार आहे. या तुरीच्या शेंगाला आमच्याकडे सोले असेही म्हणतात आणि ह्या शेंगाला तर ही रेसिपी आमच्याकडे बनलीच पाहिजे. तर ही रेसिपी करायला तर खूपच सोपी आहे, पण खायला त्यापेक्षा जबरदस्त आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण ही रेसिपी सुरू करू. तर फार कमी साहित्यात आपली ही रेसिपी तयार होते. यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे मी 250 ग्राम आंबट दही घेतलं आहे, तुरीच्या शेंगाचे दाणे, 2 टेबलस्पून बेसन, 10-15 लसणाच्या कळ्या, 4-5 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर, मीठ आणि हळद. दह्यामध्ये सर्वात आधी आपण घेऊ 2 चमचे बेसन पीठ, अर्धा चम्मच हळद, चवीपुरतं मीठ. यात मी अर्धा ग्लास पाणी टाकते आणि त्यानंतर आपण याला रवीने छान एकजीव करून घेऊ. पाणी टाकून घुसळल्याने हे छान एकत्र होते. हे तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता. हे मिश्रण चांगलं एकजीव झालं तर मग आपली कढी ही फुटत नाही. आपलं मिश्रण एकजीव झालं आहे आणि आपण आता कढीच्या फोडणीसाठी तयारी करूया. तर त्यासाठी आपल्याला लागेल राई, जिरे आणि कढीपत्ता. मी 2-4 लसणाचे तुकडे करून घेतले आहे आणि 2 मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्या कमी जास्त करू शकता, तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार. तर मी इथे 1 बुटलं तेल घेतलं आहे. कढीला काही जास्त तेल लागत नाही. तेल गरम झालं तर त्यामध्ये आपण टाकू राई. राई छान तडतडली तर मग आपण टाकू त्यात थोडंसं जिरं. जिरे छान फुटले तर त्यानंतर आपण त्यामध्ये टाकू कढीपत्ता आणि आपली कापलेली मिरची आणि लसणाचे तुकडे. हे टाकून सगळं आपण थोडं ते परतून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये आपलं दह्याचं मिश्रण टाकूया आणि त्याला थोडंसं छान असं मिक्स करूया. त्यानंतर मी आणखी यामध्ये 1 ग्लास पाणी टाकते, कारण की कढी आपल्याला थोडीशी पातळ पाहिजे. कारण जेव्हा आपण यात दाण्याचे गोळे टाकू तेव्हा आपली कढी घट्ट होईल. त्यामुळे यात ही कढी थोडीशी आपण आधीच पातळ करूया. आणि आता पाणी टाकून झाल्यावर आपण याला छान एक आता उकळी येऊ देऊ. कढीला उकळी येते तोपर्यंत आपण गोळ्यांची तयारी करूया. तर त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तुरीचे दाणे घेतले. त्यामध्ये टाकू थोडे जिरे, कोथिंबीर, याला आमच्याकडे सांबार असेही म्हणतात, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 मिरची. मिरची थोडी तिखट आहे त्यामुळे मी एकच घेतली. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घेऊ शकता. आणि थोडंसं मीठ. आता याला आपण थोडंसं जाडसर वाटून घेऊया. इथे आपल्या कढीला उकळी आली आहे आणि आता आपण यात आपल्या दाण्याचं वाटण केलं आहे त्याचे गोळे बनवून टाकूया. या प्रकारे आपण आता याचे गोळे बनवूया आणि कढीमध्ये टाकूया. तुम्ही गोल पण बनवू शकता, तसं काही नाही. या दाण्याच्या वाटणमध्ये आपल्याला बाइंडिंगसाठी कोणतंही पीठ टाकायची गरज नाही आहे, कारण दह्यामध्येच आपण बेसन पीठ टाकलं होतं, त्यामुळे याला त्यानेच बाइंडिंग मिळते आणि आपले गोळे यात तुटणार नाही. आता कमी गॅसवर 10 मिनटं आपण हे गोळे या कढीमध्ये शिजू देऊ. 10 मिनटं झाले आहे आणि तयार आहे आपले झटपट असे कढीतले गोळे. बघू शकता हे किती छान दिसत आहे. चला तर मग तयार आहे आपले कढीतले गोळे. खायला खूप चविष्ट झाले आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. चला तर मग व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.